एमआयएम नगरसेवक सौद सरदार यांचे प्रयत्नाला मोठे यश। मौलवीगंजमधील मौलाना आझाद शाळेजवळ नवीन डीपी मंजूर। एमआयएम नगरसेवक लल्लू सेठ, सौद सरदार, युसुफ मुल्ला आणि जावेद बिल्डर यांनी एमएसईबी बोर्डाचे कार्यकारी अभियंता महाजन साहेबांचे मानले आभार। मौलवीगंज, माधवपुरा, दिलदार नगर, चांदतारा चौक, कलंदर चौक, शेखुल हिंद चौक येथील लोक गेल्या अनेक महिन्यापासून अनियमित वीज पुरवठ्यामुळे चिंतेत आहे। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने या भागातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता। स्थानिकांनी वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्यातील खंडनाबद्दल एमआयएम पक्षाचे नगरसेवक लल्लू सेठ, सौद सरदार, युसुफ मुल्ला आणि जावेद बिल्डर यांच्याकडे तक्रार केली। सौद सरदार यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी मौलाना आझाद शाळेजवळ नवीन डीपी बसवण्याची मागणी करणारे निवेदन एमएसईबीचे कार्यकारी अभियंता महाजन साहेबांना दिले। एमएसईबी कडून सर्वे करून नवीन डीपीला मंजुरी देण्यात आली। या आनंददायी प्रसंगी सौद सरदार यांनी एमएसईबी बोर्डचे कार्यकारी अभियंता महाजन साहेब यांचे सत्कार करण्यात आले। यावेळी साबिर अन्सारी, मुख्तार अन्सारी, इलियास सर, रमजान टेलर आणि इतर परिसरातील मान्यवर उपस्थित होते। लवकरच मौलाना आझाद शाळेजवळ नवीन डीपी बसविण्यात येईल आणि वरील नमूद परिसरातील सर्व खराब झालेल्या केबल वायर्स बदलण्याचे काम सुरू होईल, ज्यामुळे वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्येचे निराकरण होईल आणि लोकांना दिलासा मिळेल। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।